गुड मॉर्निंग गाइस. गाईस सकाळचे वाजलेले आहेत 5. मी उठली आहे, ब्रश करून घेतला आहे, आता चालले आहे मी अंघोळीला. विचार कर कशा सकाळी का उठली आहे. मी चालले गावाला. चला आता मग रेडी होऊयात. हाय गाईस, आपण झालेलो आहोत रेडी. बाय द वे, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आताशी 5:30 वाजलेत. बाहेर बघा किती अंधार आहे. भाई आणि एक समजत नाही, स्वेटर घालू नको घालू, गरम पण होतंय, थंडी पण वाजते. फोडी एवढी 1 नंबर झोप झाली रात्री. लय मस्त झोप झाली माझी. गाईस मी गावाला चालले. माझं काहीच काम नाही, तरी पण जायचंय मला. मम्मीच्या मागे लागले, मला पण यायचंय, मला पण यायचंय. फायनली मम्मी मला घेऊन चालली आहे सोबत, कारण की तिला पण सोबत कोण नाही आहे. आणि मला माहिती ती एकटी जाणार पण नाही. आय एम हॅपी. किती मस्त वाटतोय ना. बाय. आणि ही केस, हा मी वाट बघते माझी केस कधी मोठी होतील राव. मोठी होती तेव्हा असं वाटायचं की काय करू आणि काय नाही, कापून टाकू. आणि आता कापली आहेत तर असं वाटतंय छोटी केस नको आहे. पोरींचं असंच असतं, बरोबर ना. असंच असतं. तशी तर माझ्या केसांना खूप वाढ आहे. 6 महिने झालेत माझे केस कापून, आणि लवकर फास्ट ग्रोथ झाली आहे. वाढते हळूहळू. आता आपण भेटूयात नंतर. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. मी रात्री झोपलो. गाईस आम्ही आता पोहोचलोय खपोलीला. खपोली. आणि इकडे बघा मिशरी. मम्मी इकडे बघ, मम्मीने लावली मिशरी, मावशीने पण लावली मिशरी. नाव वी आर इन लोणावळा. आणि मम्मी तुम्हाला सगळ्यांना हाय करते. काय मम्मी, चालली का तुझ्या आईकडं? हा गाईज आम्ही पोचलो चाकणला. मंचरमध्ये गेल्यावरती मिसळ खाऊ. मिसळ आमची झाली होती मिसळ खाऊन, आणि मी असा टाइमपास करत बसलेले केस नीट करत. मला सोडून मम्मीने मावशीने पिला चहा. सफरचंद घ्यायला थांबलोय. गाईस आमच्या सासकडे गावाकडे जायला गाड्या नाही. एक कर तुझा व्हिडिओ होईन. आम्हाला चालत जायला लागते. बघा आम्ही कसं चालत चाललोय. बघा हे बघा आमचा नारोडी फाटा. सास गावाकडे जायला आम्हाला गाड्या नाही.
असं कोण करतं का व्हिडिओ अशी बनवत का? काय करावा बरं? गाड्या आहेत गाड्या नाही आहेत गाड्या यायला चासकडे अजिबात. 2 वाजता आहे. आम्ही पोचलोय कधी? 12च्या अगोदर आम्ही पोचलोय. नाश्ता वगैरे करून झाला आमचा, मिसळ खाऊन ठुसून. आणि घरी जायचं बोललो, गाड्या नाही. बोलतो ऑफिसमध्ये बोलतात कंडक्टर 2 वाजता आहे. 2 वाजता गाड्या. किती छान बंगला आहे. आम्हाला आहे ना आता चालता आहेत ना 2-3 आज्या भेटल्या. खंडोबाला जाऊन आलेत ते लोक दर्शन वगैरे घेऊन. आणि मम्मी बोलत होती मला की बघ त्यांच्या आजींच्या डोक्याला आहे ना कपाळाला भंडारा लागला कोणत्या तरी, म्हणजे देवाला जाऊन आलेत असं. तर मी विचारलं असंच की आजी कोणत्या देवाला गेलते हो? तर बोलतात की खंडोबाला गेलते. तर कुठे गेलते वगैरे विचारलं आणि सांगितलं असं गेलतो म्हणून. तर म्हटलं अच्छा. हे गावाकडच्या माणसांना खूप माणुसकी असते. आणि म्हाताऱ्या माणसांशी म्हणजे आपल्यापेक्षा खूप जास्त वयाने मोठ्या माणसांशी बोलायला खूप वेगळाच मजा असते. भारी वाटतं त्यांच्याशी बोलायला. हे बघा त्या आज्या. आता आम्ही चालत चाललोय घरी. मामाला फोन केला होता मावशीने की आम्हाला घ्यायला या. सो त्या आम्हाला घ्यायला येणार आहेत. मग जायचं घरी. हा दमलो नाही, पण ऊन खूप आहे गावाला. सो ह्या टायमिंगला जरा वाटतंय. नाश्ता वगैरे केलेला आहे. सो एवढं काय नाही. तहानच खूप जास्त लागते. संध्याकाळी तर असेल थंडी 100%. पण मला असं खूप भारी वाटतं आज. आता आजीशी बोलून तर खूप चांगलं वाटतं मला. हे बघा चला तर मग भेटूयात घरी गेल्याच्या नंतर. घरी कोण कोण आहेत बघूया. ओके टाटा. भेटूयात थोड्या वेळाने. मेंढरा बघा मेंढरा. पण बघते आपला विचार. घ्या. बाबांना घे. बाबा आले. कुठे आहेत बाबा? गाडी आली ना पण बाई मला मोठा द्यायला बाबा. मी केलाय ब्लॉग चालू. बघा बाबा असं. मामा आ गए लेने. ये देखो इनकी खूबसूरती का राज देखो. फेयर एंड लवली लगा के घूमते. ब्लॉग चालू केला. ब्लॉग आता हे जाणार आहे सरळ थेट यूट्यूबला. दर बॅग घेऊन जा बाबा. आमच्याकडे बोझ नको. बाय बाय. दोबारा कभी मत मिलना. आम्ही येतो आता मस्तपैकी मज्जा करत. ज्ञानेश्वराला जातो, तिकडे व्हिडिओ करतो. फायनली मी घरी पोचलेली आहे. आणि हे बघा शेळी. अजून 2 आहेत तिकडे. पळतायत आतमध्ये, लपतायत. घरात जाऊया. टॉम्या ए टॉम्या. टॉम्या शुद्ध घीचा ब्लॉग. मला सगळे ते सांगते. तू आता जाणार यूट्यूबला. तू आता जाणार यूट्यूबला. गाईस हे बघा माझी आजी काय करते. काय बोलतात ग याला? तूप ना. तूप. तूप. आणि हे काय काढलंय? तूपच काढले ते. अच्छा तूप.
तूप बनवते बघा कशी आई. शी इज माय ग्रँड मदर. ग्रँड मदर. तुला येतोच उद्योग आली. मला हाच उद्योग आहे. कसा आहे उद्योग? तुझ्याकडे तुझे दुनियाभरचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, माहिती आहे का? दुनियाभरचे व्हिडिओ आहेत तुझे माझ्याकडे. गाईस आता पेरू सापडलेत मावशीला. आता ही मला आयतं कापून देणार आहे. आयतं खायचं काम करायचं आपण. ए पोरी कोणत्या टेन्शनमध्ये आहे, सदम्यामध्ये? आईच्या घरी आलीस ना आता? हां होय. मशारी लावलीस ना तू? बघ आकार. गाईस गाईस मशारी सोडायचं काहीतरी सांगा. हिच्या मशारीमध्ये मिरची पावडर टाकू का? लाल वाली. मारलं का? मारते हंबड्याला काहीतरी शिकवा. गाईड्स 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 मला काहीतरी गाईड्स करा. गाईड्स गाईज बोलायचं तिला. गाईड्स म्हणते भंगार. गाईज मला मारते. मला मारते, नुसती मारते, शिव्या देते. ही बाई खूप भंगार आहे. खूप भंगार बाई आहे. ए भंगी भंगी काय बोललीस तू पब्लिकला? गाईड्स मम्मी. गाईड्स. ए गाईड्स. मी दिसते का हिच्यासारखी? गाईज माझा जन्म नारोडीचा आहे. नारोडीचा. आणि मला आहे ना त्या बाईनी, त्या नर्सनी एक्सचेंज केलं. मी ह्यांच्या घरी चुकून जन्माला आले. काय बोललीस? घेऊन जाईल. हा मला अडॉप्ट मी. समवन अडॉप्ट मी प्लीज. प्लीज समवन अडॉप्ट मी. मी यायला तयार आहे. घेऊन जा मला कोणीतरी. मम्मी जाऊ ना? मम्मी जाऊ ना? जर मला 5 करोडला कोणी विकलं तर? तू विकलंस तर कोण घेईन का मला? लवकर सांगा. पेरू मला लय आवडले. मस्त आहे. गाईज या पेरू खायला. गाईस आता मी थोडा वेळ झोपते. मावशी मम्मी पण झोपली आहे. आजी लोणी बनवती आहे. आरू बैलगाडा शर्यत बघायला गेले बाबांसोबत. मी पण झोपते थोड्या वेळ. बघूयात आरू आल्यावरती, उठल्यावरती मग करूयात काहीतरी. भेटूयात झोप झाल्याच्या नंतर. मामीने मला झोपेतून उठवलं. बैलगाडा बघायला जाऊ बोलत आहेत. गाईस मी चालले आता बैलगाडा बघायला. मी झोपेतून उठवलं यार मामीने मला. गाईस आपल्याला बैलगाडा बघायला जायचं आहे घाटात. मस्तपैकी तोंड हातपाय धुऊया, जरा फ्रेश होऊया. मामी आली होती घरी. म्हटलं झोपेतून उठवलं मामीने. यायचं का म्हटली बैलगाडा बघायला. बैलगाडा बघायला गाईस. तर हा आहे क्लीन 3चा सोप, जो की मी घरूनच येताना घेऊन आली आहे. कारण की आम्हाला ॲलर्जी आहे. फेस इन्फेक्शन होतं लगेच दुसऱ्या साबणाने कोणत्या पण. त्याच्यामुळे डॉक्टरने जो साबण दिला आहे तोच आम्ही यूज करतो. त्याच्यामुळे मस्त फेस वॉश करूया. ओके गाईस. टाकीवरती तोंड धुण्यात पण वेगळीच मजा आहे की नाही? बघा टाकी. हा मस्तपैकी तोंडात पाय धुवून घेतलंय. आणि त्याच्यामध्ये सोप ठेवलेला आहे. असंच आहे ना,
असं सेम अजून एक ब्ल्यू कलरचं एक आहे, त्याच्यामध्ये आपण ब्रश वगैरे, टंग क्लीनर वगैरे असं सगळं ठेवू शकतो. ट्रॅव्हल्ससाठी आहे हे. म्हणजे आपल्याला लांब ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल किंवा काय, किंवा असंच गावाला वगैरे आपण येतो तर आपण याच्यात आपलं सोप ठेवून वगैरे आणू शकतो. हे सोपसाठी आहे खास. अजून एक भेटतं, त्याच्यामध्ये आपण आपले ब्रश, टंग क्लीनर वगैरे सर्व ठेवू शकतो. आणि दुसरं अजून एक भेटतं, त्याच्यामध्ये आपण 4 कप आहेत, त्याला 4 साईड्स आहेत. त्याच्यामध्ये आपण एका साईडला आपण शॅम्पू, फेस वॉश ओतू शकतो. त्याच्यामध्ये असे 4 दिलेत. मी ते घरी गेली ना तेव्हा दाखवेल. त्याच्यामध्ये 4 कंपाऊंड्स आहेत. त्याच्या एकामध्ये आपण शॅम्पू ठेवू शकतो, एकामध्ये क्रीम ठेवू शकतो, एकामध्ये आपण फेस वॉश, फेस क्रीम वगैरे असं वाटू शकतो त्याच्यामध्ये. आणि कसं आहे मग वातावरण गावाकडे, खूप छान. हा थंड हवा सुटली आहे, भारी वाटतंय. तर तोंड धुतलंय मस्त पैकी. आता पावडर लावूया आणि जाऊया घाटात. योग आलाय आपल्याला बैलगाडा बघायचा. काय आलं हे, शेळी. आणि हा टॉम्या बघा कसं झोपलाय. टॉम्या झोपायला आलाय, नुसता झोपा काढतो. कसा झोपा काढतो नुसता बघा. आता झोप येते तो पण जरा मूडमध्ये आल्यावरती मग त्याच्यासोबत पण थोडंसं मस्ती करूया. गणपती नंतर मी आज भेटते त्याला, टॉम्याला. चला तर मग पावडर वगैरे लावूया, गंध वगैरे लावूया आणि घाटामध्ये भेटूया. तुम्हाला बैलगाडा वगैरे दाखवते. तिकडे त्या घरात असेल, ठीक आहे. तुम्हाला बैलगाडा दाखवते. गाईस मी तयार झाली आहे. हे बघा कशी झोपली, सगळ्या घरोघरी गाड्या बघा कशी झोपली. त्याच्यामुळं आजी बोलते फोनवर माझ्या भावासोबत. बघायच्या गप्पा. इकडं बघ आई. तेच ना, हे बघ त्यांनी बसायचं रडत, नाही तर चालत राहायचं सारखं. काय बघत. मम्मी तू बघ मॅगी. बस ना आता किती. हे आमची माधुरी दीक्षित. तुला माहित नव्हतं झालं जत्रा आहे म्हणून? तुला सुट्टी होती का? मावशी झोपली. त्यासाठीच मग मी नाही काय आग्रह केला. म्हणलं याचं कॉलेज तिथं जवळ. तिची पोर गेली लग्नाला कुठंतरी. आणि मला ओला गंध नाही भेटला, मग मी आजीचं कुंकू लावलं. आता जत्रा आहे. आता जर गाईस आम्ही सगळे चाललोय बैलगाडा बघायला. एवढे जण. पाणीच पाणी. बाळा इकडे ये. आता गाडा बघायला गेल्यावरती तिकडे सानू भेटेल, आरू भेटेल आणि माझे बाबा पण तिथेच आहेत. त्यांना पण भेटूया. आणि उद्या जत्रा आहे, जत्रा तिथे पण जाऊया. ज्ञानेश्वर मंदिर. ट्रक भरून आज बैल, त्यांच्यासोबत सगळी पोरं. मंदिरच मंदिर. बघा तर गावाकडे बैलगाडा शर्यत कशी होती, किती मजा असते. कसं बैल झुकतात, पुढे कसा घोडा पळतो, त्याच्यानंतर मागे बैल पळतात. घोडा पळवणार आहे ना. आत्ती नाही आली. आलेत ना दोघे, घरी झोपलेत मावशी आणि मम्मी. आणि मी मामी वगैरे सगळे. किती वाजता आली? दुपारी 12 वाजता पोहोचलो आम्ही. आणि मिसळ वगैरे खाल्ली, मग घरी आलो चालत चालत. नारोडीला गाड्याच नाही ना यायला चासला. पप्पा नव्हते का घरी? होते ना, घ्यायला आले ना अर्धा.
गाईज आम्ही आता गोळा घेतलाय, आम्ही गोळा खातोय तिघी बहिणी. बैडा गाईज आता आता मंचुरियन. गाईज आता हे बघा सगळे इथं मटकीवाले आहेत. मटकी बघा, हे बघा कशी खाते बघा. पिल्लू दादू दादू इकडे दादू आहे बघ. आता आम्ही पितोय उसाचा रस. टोम्या सेकंड